संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जेव्हा पुण्यातून सासवडच्या दिशेने निघते ना, तेव्हा पुण्यातील अनेक भाविक, नागरिक, तरुण कलाकार आणि महिला या सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात. पुण्यातून चालत चालत सासवडपर्यंत येणाऱ्या एका महिलांच्या ग्रुपसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी. वारी सोहळ्यासोबत आहे आणि या वारी सोहळ्याचं यावर्षी नव्हे दरवर्षीचंच वैशिष्ट्य आपल्याला म्हणायला लागेल की महिलांचा असणारा सहभाग. खूप मोठ्या प्रमाणात महिला वारीमध्ये सहभागी होतात, दिंड्यांमध्ये सहभागी होतात. वारी सोहळ्यात महिला असतातच, पण त्याचबरोबर स्थानिक ज्या गावातून वारी जात असते स्थानिक महिलासुद्धा सहभागी होतात. पुण्यातून जेव्हा वारी सासवडच्या दिशेने येते त्यावेळेला पुण्यातल्या अनेक जणी या आपल्या छोट्या छोट्या मंडळांच्या माध्यमातून किंवा छोटे छोटे ग्रुप करून या वारी सोहळ्यामध्ये सहभागी होतात. माझ्यासोबत आत्ता पुण्यातून आलेला असाच ग्रुप आहे, आपण त्यांच्याशी बोलूया. स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. तुमचं नाव सांगा आणि तुमच्या ग्रुपचं नाव सांगा, तुम्ही काय करता? रामकृष्ण हरी माऊली. माझं आदिती फिटनेस ग्रुप आहे आणि तो गुजरवाडी येथे आहे आणि योगाच्या आम्ही महिला आहोत. आम्ही 35 जणी आलेलो आहोत इथे. आत्ता माऊलींच्या दर्शनासाठी आम्ही पुढे जाऊन पुन्हा रिटर्न आलो की पालखी आली असं आम्हाला कळालं म्हणून आम्ही परत आलो. काही महिला पुढे गेलेल्या आहेत. इतकं सुंदर वातावरण आहे आत्ता, म्हणजे माऊलींचा नामघोष, तुकाराम माऊली सगळ्यांचा नामघोष करत चाललेले आहेत. अजिबात इतकं ऊन आहे तरी कुणी कशाची तमा न करता पुढे चाललेले आहेत. किती वर्षांपासून तुम्ही सहभागी होता? मी गेले 15 वर्ष मी स्वतः एकटी येते, पण आता मी माझा ग्रुप घेऊन आलेली आहे. म्हणजे कसा उत्साह असतो, काय तयारी कधीपासून करता? कारण तुम्ही सगळ्या एका कॉस्ट्युममध्ये दिसता. येस, आमची तयारी 8 दिवसापूर्वीच आम्ही तयारी केली आणि थोडं युनिक म्हणून एक भगवा, महाराष्ट्रीयन आपला भगवा आहे म्हणून भगव्यात आम्ही वारकऱ्यांचा पण भगवाच आहे आणि शिवाजी महाराजांचा पताका आपला सगळ्याचा भगवा आहे म्हणून आम्ही भगवं घेतलं, परिधान केलं. अजून कोणी आपला अनुभव शेअर करणार आहे का? बोला. खरं तर नेहमी एसीत राहणार आम्ही, पण आता अजिबात ऊन नाही, ताण नाही, काय नाही, असं एकदम एन्जॉय करत आम्ही वारी एन्जॉय करतो खरं तर. वा वा वा, तुम्ही काय बोलणार आहात? बोला. मी दरवेळेस येते वारीला, पण आज मला एक अनुभव सुंदर खूप आला, कधीच नाही आला तो एवढ्या वर्षामध्ये. सूर्याभोवती आज पहिल्यांदा एक रिंगण बघितले. खूप सुंदर अद्भुत दर्शन झाले आज विठ्ठलाच. सूर्याभोवती रिंगण तुम्ही सगळ्यांनीच बघितलं असेल, आपण सगळ्यांनी अनुभवलं. सूर्याभोवती रिंगण होतं आज आणि सगळ्यांनी तो जी घटना आहे ती आपापल्या मोबाईल्समध्ये घेतलेली आहे. शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही वारीमध्ये सहभागी झालेला आहात. रामकृष्ण हरी. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी, वडकीहून.